अजून जोरात होऊन जाऊ दे. येतोय का? जेवण वगैरे झालंय का? काय झालंय? मला वाटतं आई बाबा दिलं नसेल तुम्हाला. डबा दिला होता का? काय कॉलेज करणार नाही आज? बर ठीक आहे. बघा तुमचं मॅनेज करा. मी आज आलेलो आहे खरं तर श्री गणेशा नावाच्या सिनेमाच्या प्रमोशनसाठी. श्री गणेशा फार भारी सिनेमा आमचा आता आजच रिलीज झालेला आहे आणि VVR त्याचा शो आहे. तो तुम्ही सगळे जाणार ना? तिथं ठेवून दे. या सिनेमात तुम्ही सगळ्यांना माहिती आहे इथे एक शूटिंग पण झालंय माझ्या सिनेमाचं. टकाटक नावाचा सिनेमा आला माहिती आहे सगळ्यांना. इथे शूट झालेला आहे. त्याचेच डिरेक्टर मिलिंद कवडे सर आहे. त्यांच्याकडे जोरदार टाळ्या. सध्या रिव्ह्यूज बघते. आणि संजय भोसले सर हे प्रोड्युसर आहेत या सिनेमाचे. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. आणि मेघा शिंदे ही या सिनेमाची ऍक्ट्रेस आहे. तिच्यासाठी जोरदार टाळ्या. ये मेघा ये पुढे. हो तुझ्या वेगळ्या टाळ्या मी ऐकतोय बघापासून. गुड. तर मी आधी टकाटक मधला एक छोटासा डायलॉग तुम्हाला ऐकून दाखवतो. त्याच्यात आम्ही श्री गणेशाचं एक छोटंसं सादरीकरण तुमच्यासमोर सादर करणार आहोत. आयुष्यात 3च गोष्टी लय भारी. त्या संखारी चलीवर सवारी अन मिनी आपली लवारी. तर आता श्री गणेशामध्ये माझं नाव आहे टिकल्या. काय नाव आहे? म्हणजे मुली जे लावतात ते नाही हा का? तर आता आम्हाला एक ब्लॉगर भेटणार आहे. ती आता बघा आमचं छोटंसं सादरीकरण तुम्हाला नक्की आवडेल. काय एकटा फिरतोय? लहान मुलांनी एकटा फिरू नये. अरे लहान काय मोठा आहे? मी मोठा आहे की नाही? मग दाढी बिडी वाढली बोलते लहान आहे. उगी उगी बाळ उगी उगी. बाबा कुठे आहे? बाबांचं नाव येतं सांगता? बाबांचं काय? बाबांचं नाव भाऊसाहेब पाटील. आणि तुझं? माझं नाव सदानंद पाटील उर्फ टिकल्या. असं छोटंसं टिकली एवढाच म्हणून? बस. बर बाळा ठीक आहे. काय करतोस तू टिकल्या? मी ना प्रेम करतो. प्रेम. ही आजकाल अशी एवढी छोटी छोटी टिकली एवढी पोरं पण प्रेम करायला लागली. ठीक आहे. बर बाबा काय करतात तुझे? माझे बाबा धंदे करतात. धंदे. रिकामे धंदे. एक गावंढळ नसतात. धंदे नसतात. बिझनेस असतं ते. बिझनेस. अरे कसला बिझनेस? 25 एकर शेती होती आमची. 5 एकर त्यांनी विमू पालनात फुकली. 5 एकर कडकनाथ मध्ये फुकली आणि 10 एकर ससाच्या मागे पळाली. 5 एकर तर ठेवली ना तुला? अरे कसले 5 एकर ठेवतात? आयुर्वेदिक साबण काढणार आहे आणि त्या आयुर्वेदिक साबणाला काय नाव काय ठेवलं माहितीये का? टिकले आयुर्वेदिक साबण. अशा तुझ्या वेळेस छोट्या छोट्या टिकल्या गेल्या असतील ना साबणाच्या? हे सगळे ना बुडीत धंदे करतात. हा टिकल्या आयुर्वेदिक साबण कुठे पाठवतात माहितीये का? व्हिएतनामला. व्हिएतनाम. त्या व्हिएतनामची स्पेलिंग पण नाही त्यांना. तुला येते व्हिएतनामची स्पेलिंग? सांग जरा. ते पेरूला पाठवणार आहेत. पेरूची सांगू काय स्पेलिंग? पेरूची येते मला. FE. बघ बाळा तो साबण पेरूला जायच्या आधी ना तू घरी जा आणि आंघोळ करून ये. तुला खूप गरज आहे. तो जाईल, तो आंघोळ करून येईल. पण तुम्ही सगळे आज आंघोळ करून आलेले दिसताय. खूप गोड दिसताय. स्पेशली तुम्ही मुली. आणि आज इतकं छान तयार झालाय तर ते वेस्ट नका जाऊन देऊ. जवळच विवियाना मॉल आहे तिथे शो लागलाय. हा तू पण छान दिसतोय. बस. तर तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे. आजच सिनेमा रिलीज झालेला आहे. तुम्ही फॅमिली सोबत जाऊ शकता. मित्रमैत्रिणींसोबत जाऊ शकता. मित्र पण जाऊ शकता. मित्रमैत्रिणी पण जाऊ शकता. ज्यांना घेऊन जायचं त्यांना घेऊन जा. आणि श्री गणेशा बघणार ना? कधी वाजता रिलीज आहे? आजच वाजता रिलीज आहे. जाणार ना? नक्की का? नाही गेला तर तुम्हाला आई बाबा आणि साईबाबाची शपथ आहे. नाही गेला तर. यस. थँक्यू सो मच. आणि कॉलेजच्या प्राचार्यांचे, कॉलेजचे खरंच आभार.
तुम्ही सगळे जा, सगळ्यांचे चेहरे बघितलेत मी, फोटो पाहिजे मला इंस्टाग्रामवर. आणि जाल ना तेव्हा इंस्टाग्रामवर स्टोरी टाका, मी मेन्शन बॅक देईन, फॉलो बॅक नाही. हा ना. थँक्यू सो मच, थँक्यू.